नमस्कार. अर्चनाज किचनमध्ये आज आपण फक्त काहीच साहित्य वापरून अगदी मस्त अशी ओल्या नारळाची वडी बनवणार आहे, जी अतिशय खुसखुशीत होते. तर परफेक्ट प्रमाण वापरून आपण ही ओल्या नारळाची वडी पाहूयात. तर इथे मी ओल्या नारळ या वाटीने 2 वाट्या भरून घेतलेला आहे. तर ओल्या नारळाची जी साल असते काळी ती काढून टाकायची आहे आणि ती मिक्सरमधनं छान ओला नारळ आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. तर मी या वाटीने 2 वाट्या हा नारळाचा चव घेतलेला आहे. आता आपण पाक करणार आहोत. तर पाक करण्यासाठी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये इथे 1 वाटी साखर टाकायची आहे. 2 वाट्या आपण ओल्या नारळाचा चव घेतला त्यामुळे 1 वाटी साखर टाकायची आहे आणि त्याच्या म्हणजेच अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. तर इथे आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तर त्यामुळे जेवढी साखर घेतोय त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं असतं. आता हे व्यवस्थित आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे छान अशी. तर आता साखर विरघळती तर त्यातच मी वेलची पावडर टाकून घेणार आहे. म्हणजे पाकामध्येच वेलची पावडर टाकली ना तर छान चव येते यासाठी. त्यानंतर ना इथं मी केसर ॲड करते. थोडासा हलका मस्त रंग चेंज होतो. तर त्यामुळे मी इथं केसर वापरते आहे पाकातच. नाही वापरलं ना तरी पण चालेल, पण यामुळे रंग छान येतो. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर आहे ना छान विरघळून घ्यायची आहे. आणि साखर विरघळल्यानंतर ना अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच आपला 1 तारी पाक तयार होतो. जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा पाक जो आहे ना तो तयार होतो. पण गॅसची फ्लेम जर लो असेल तर इथे तुम्हाला 3 ते 4 मिनिटं लागू शकतात. तर एकदा साखर विरघळली आणि हे छान आपल्याला पाक 1-1.5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. तेवढ्यामध्ये मस्त आपला 1 तारी पाक आहे ना तयार होतो. तर हे सतत आपल्याला या पद्धतीने ढवळायचं आहे, म्हणजे जे काही बुडबुडे येतात तर ते निघून जातात. तर इथं फेस पण वर आल्यासारखा वाटतोय तर तेही निघून जाईल. तर हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे या पद्धतीने. आणि इथे 1 ते 1.5 मिनिटं झालेलं आहे. आपण पाक चेक करूयात. पाकाचा रंग पण तुम्ही बघू शकता हलका असा बदललेला आहे. तर आपण पाक चेक करूयात. थोडंसं पाक घ्यायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग 2 बोटांच्या मध्ये आपल्याला या पद्धतीने चेक करायचं आहे. तर इथं तार तर बनती आहे, पण ते मला अजून इतकं चिकट वाटत नाही आहे. त्यामुळं आपण याला अजून अर्धा मिनटं याला छान असं शिजवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आहे ना मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला हा पाक पुन्हा अर्धा मिनटं ना छान असं शिजवून घ्यायचं आहे. जर पाक आपला व्यवस्थित झाला नाही ना तर वड्या मऊ तयार होतात, प्रॉपर वडी निघत नाही, खूप सॉफ्ट असं तयार होती ती. तर वडी छान अशी प्रॉपर वडीसारखी जर हवी असेल ना तर पाक आहे ना आपल्याला 1 तारी करायचं आहे. तर आता पुन्हा आपण चेक करून घेऊयात. तर इथे तार बनती आहे, म्हणजे छान असं पाक पण अगदी मस्त असं चिकट झाला आहे आणि तार पण छान येते आहे, म्हणजे इथं आपला 1 तारी पाक झाला असं समजावं. तर आता आपण यामध्ये जो ओला नारळाचा चव आहे ना तो टाकणार आहोत. तर आता यामध्ये मी ओला नारळाचा चव यात आपण टाकून घेऊयात आणि इथून पुढे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तर खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये ही वडी आपली तयार होते. खूप मस्त लागते ही वडी, खायला खूप छान लागते. तर एकदा जरूर तुम्ही या पद्धतीने ना ही वडी एकदा जरूर करून बघा. तर मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर कमीत कमी याला मी पाकात ओला नारळ टाकल्यानंतर न याला 5 ते 7 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. कंटिन्यू आपल्याला या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. यात थोडंसं मी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा हे आपल्याला छान एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर इथून पुढे फक्त 1 ते 1.5 मिनटामध्ये आपलं वड्यासाठीचं जे मिश्रण आहे ना ते तयार होणार आहे. तर फार वेळ लागत नाही याला शिजवण्यासाठी. खूप कमी वेळामध्ये या वड्या तयार होतात. आणि आता जसे की श्रावण महिना सुरू आहे तर बरेच वेगवेगळे उपवास देखील असतात, तर त्यावेळेस तुम्ही उपवासाला ही वडी नक्कीच करून खाऊ शकता. तर इथं मिश्रण आहे ना छान घट्ट झालेलं आहे, पाणी आटलेलं आहे आणि बऱ्यापैकी मिश्रण वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे इथं आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर लगेचच काय करायचं, गरम गरम मिश्रण हे आपल्याला तूप लावलेल्या प्लेटवर काढून घ्यायचं आहे. तर एका प्लेटला मी छान तूप लावून घेतलं होतं आणि त्यावर हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर
हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण जर थंड झालं ना तर वड्या पाडणं खूप अवघड होतं. त्यामुळे हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या छान अशा पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे नंतरनं काढताना अगदी सहज त्या काढता येतात. तर इथं मी असं रेक्टँगल शेपमध्ये छान असं याला कट करून घेतलेलं आहे. तर साधारण नॉर्मल रूम टेम्परेचर म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये हे बऱ्यापैकी छान सेट झालेलं आहे. आणि हे आपण काढून घेऊयात. तर बघू शकता मस्त अशी ही वडी आहे ना सेट झालेली आहे आपली. फार वेळ लागत नाही या वड्या सेट होण्यासाठी, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये सेट होतात. जर मिश्रण अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालं असेल ना तर अगदी 15 मिनिटामध्ये या वड्या सेट होतात आणि चवीला तर खूप मस्त लागतात. आणि काढताना पण खाली तूप लावल्यामुळे अगदी व्यवस्थित निघतायत, अजिबात तुटत नाही आहेत. आणि आधीच कट केल्यामुळे छान अशा या वड्या निघलेल्या आहेत. तर एक वडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर वरनं अगदी मस्त असं वडीप्रमाणे आहे, पण आतमध्ये मस्त सॉफ्ट अशी ही वडी तयार झालेली आहे. तर ही वडी एकदा या पद्धतीने घरी जरूर करून बघा, खूप मस्त तयार होते आणि चवीला तर खूप छान अप्रतिम लागते. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.